जय भवानी। मम नाही मऊ मऊ किती इंडियन आहेत हे सगळे परप्रांत म्हणजे महाराष्ट्राचे नाहीत बरेच महाराष्ट्र. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपण आज चाललोय छावा बघायला. आणि मी आता रशियामध्ये, तुम्ही विचार करू शकता रशियामध्ये छावा पिक्चर म्हणजे आपल्या महाराजांचा पिक्चर बघणं हे पण रशियाच्या मातीत किती मोठी गोष्ट असणार आहे. ह्या गोष्टीची मी खरंच खूप आतुरतेने वाट बघत होतो, पण फायनली गोष्ट होतीये. थंडी पण खूप आहे, फॉर्मल घातल्यात, चंद्रकोर वगैरे लावले. सगळे लोक असे बघतात काय लावले वगैरे, म्हणजे असं जरा नवड वाटतंय. पण खूप असं आतून भारी वाटतंय की भाई आपण एकतर महाराष्ट्रापासून जवळजवळ 5-10 किलोमीटर दूर आहे मी, आणि तरी पण इथं आपले संभाजी महाराज मला मोठ्या स्क्रीनवर बघायला भेटतात. तर एका मॉलमध्ये पिक्चर आहे, जवळजवळ 1-1.5 किलोमीटरला मॉल येतो, आलातीर म्हणून मॉल आहे, त्याच्यामध्ये पिक्चर आहे. तर हे असे सगळे मित्र आहेत. हा जम्मू काश्मीरचा आहे, तो UPचा आहे, त्याच्या पुढचा राजस्थानचा आहे, तो जुनैद नाव आहे त्याचा, आणि तो पण छावा बघायला येतो आमच्याबरोबर. तो पण एक मित्रच आहे. तुम्ही समजू शकता की काय बोल, इथले लोक आहेत ना बघतायत चेहऱ्याकडं की हे चंद्रकोर लावली आहे ना मी, तर हे काय एक्झॅक्टली. हे बघा किती थंडी असेल, तुम्ही विचार करू शकता. -15-16च्या आसपास आहे. आणि मी बघा कसं आहे, मी पूर्ण फॉर्मलवरती आहे, एकच शर्ट आहे फक्त जॅकेटवरनं टाकायचं म्हणून टाकले ते पण. तर जाऊया आतून. मला वाटत नाही की लवकर पोचेन, कारण 7:40चा शो आहे आणि आता इथं 7:30 झालेत. हे ग्राउंड आहे, ह्या ग्राउंडची पण वेगळीच हिस्ट्री आहे. ते 2018चा FIFA वर्ल्ड कप झालेला तेव्हा, रशिया 2018. तर या मॉलमध्ये पिक्चर आहे. 490 रुपये काहीतरी तिकीट आहे. 490 ते 1000 कितीतरी रुपयाची असली तरी आपण पिक्चरला गेलोच असतो, कारण मोठी गोष्ट आहे खूप माझ्यासाठी तरी. म्हणजे लहानपणापासून पप्पांबरोबर जे गड किल्ले फिरत आलो आहे, म्हणजे जे महाराजांबद्दलचं प्रेम आहे, आणि ते एवढे लांब बघायला भेटतोय, तर हा चान्स तर नक्कीच नव्हतं सोडणार मी. हे बघा असं आहे मॉल, आणि ही एंट्री आहे यामध्ये पिक्चर. हात पूर्ण हे झालेत माझे, तरी पण ठीक आहे, सगळं चालतंय आज, कारण आज तसं कारण आहे. असा मॉल आहे बघा, यामध्ये पिक्चर आहे. हा आकाश आहे, हा कुठला राजस्थानचा आहे, ह्याला पण चंद्रकोर लावले बाबा मी. तर हा आकाश आहे आणि हा राजस्थानचा आहे. तर हा पण पिक्चर बघायला येतो. तो आकाश भाई कैसा लग रहा है? हमने कभी चंद्रकोर लगाया दोनों भाइयों ने, तो मतलब मेन चीज़ ये है कि भाई फॉरेन कंट्री में आके अपना तो भी, और बिल्कुल लगेगा वो मेन चीज मूवी लगी है, और सब अपने सारे भाई हैं, सारे एक साथ. मतलब इतनी दूर होके भी रशिया में बड़ी बात है ना. हाँ बहुत बड़ी बात है. रशिया करो नया चैनल भाई का, थँक्यू भाई. नवीन नया चॅनल. तर इथं पिक्चर आहे या थिएटरमध्ये. किती इंडियन आहेत बाबा, किती इंडियन आहेत हे सगळे परप्रांत म्हणजे महाराष्ट्राचे नाहीत, बरेच महाराष्ट्राचे नाहीत. पुन्हा भारी वाटते मला की आपल्या महाराजांचा पिक्चर एवढे जण बघायला आलेत. तर इथं मित्रांनो या थिएटरमध्ये पिक्चर आहे, आणि खूप इंडियन आहेत, म्हणजे महाराष्ट्रातली बरेच कमी आहेत, आणि परप्रांतीय म्हणजे दुसऱ्या राज्यातली लोक खूप आहेत. तर भारी वाटते की आपल्या महाराजांचा पिक्चर एवढी जण बघायला आले, एवढी इंडियन बघायला आले. तर बघूया, म्हणजे मी तर खूप एक्सायटेड आहे पिक्चरसाठी. तर चला पिक्चर लेट्स गो बॉय. असं काहीतरी थिएटर आहे बघा आत. चाललोय आपण आत. चलो बाय. ह्या टनलमध्ये एक मला बी इंटरेस्टिंग गोष्ट काय दिसली. आता फ्लॅश सुरू आहे, पण हा असा चमकतोय. कलर का चमकतोय? कारण ही इथं UV लाईट आहे बघा. ह्या UV लाईटमुळे हा अंधारात चमकतोय बघा, इथे दिसतो हे बघा. तर हा आहे माझा लुक. सगळे एकत्र एंट्री घेणार आहे. तर चला भावांनो,
वीर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज। Goosebumps, actual goosebumps. पिक्चर संपलाय मित्रांनो. एंडिंग इतकं घाण आहे ना, असं वाटत होतं की बासची म्हणजे तिथून त्यांची सजा सुरू होते ना, तिथून बास करावं पिक्चर. जुनैद कैसी लगी मूवी? बहुत अच्छी. 1% दिखाया जो संभाजी महाराज का हुआ है. आणि भारी पिक्चर काय भाई, रिअल स्टोरी आहे ती, रिअल स्टोरी आहे. एखादा माणूस ह्युमनली किती पॉवरफुल बनू शकतो. हा ना, खरं आहे. माझा घसा बसलाय, आमच्या जवळजवळ सगळ्यांचाच घसा बसलाय. अच्छा ये ऑरेंज ये चल 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 चल. 400 झालंय त्याचा. अरे 2 वेळा. आता बघूया किती आता मारतो. चला बाय. अरे काय घेतले खायला? मी का चिकन बर्गर घेतलाय. आणि चिकन बर्गर 85 रुपीचाच आहे, पण त्यात नाही का तुम्ही चीज नाही ऍड करू शकता, केचप ऍड करू. भाऊ एकटा खाणार? नाही हे फक्त 4 माझे, बाकी हा बर्गर आहे असा केवढूच आहे. किती रुपयाचा आहे? 90 रुपयाचा एवढा. ह्यात काहीच नाही, चिकनची पॅटी आहे बस, बाकी काहीच नाही. बघा असा बर्गर आहे, चिकन आहे, थोडं चिकन. थोडं नीट ब्रीफली वर्णन पाहिजे मला. हे बघा, हा बर्गरचा बन आहे. खाली तुम्हाला हे नाही का कोबी नाही, लॅट्यूस. हे काय असतं बाबा? म्हणजे आमच्या गावाला तर कोबीचा एक दुसरा टाईप असतो, म्हणजे ते रशियन कोबी आहे. रशियन कोबी. हा बरं. किसी नेक इंसान ने ये किया है. लिहून ठेवणार आहे तो. रुका. अरे भाई उसमें है ना वन मिनट उसमें है ना, वहाँ पे है ना देख, मार्कर है वो साले, मार्कर है वो. अरे लिख ले ना, रोने वाली. नाइस. हे ठेवतोय रशियन मध्ये लिहिलंय. सॉरी. स्पसिबा बल्शोय. तर ना एका बर्गरने पोट नाही भरलं, तर किचन लॉक आहे आमच्या हॉस्टेलमधलं, तर किचनची चावी मागायला चाललोय. प्लीज भूक लागली आहे. हो खरंच काहीच खाल्लं नाही आहे सकाळपासून. हो थँक्यू आजी. जेवण आहे का नाही माहित नाही आम्हाला. आहे काय लाईट लाव रे. अरे आपल्या रूममध्ये घेऊन जाऊ. फायनली जेवण भेटलंय. स्पसिबा बल्शोय. इजविनी दा इजविनी. मत कर. ओए शांत बैठो. मोमो नहीं, मऊ रोटी. मऊ. हाँ मतलब नरम. भाई समझ गया यार तू. अरे लोकल खा लो जल्दी. लोकर खा लो भाई. सब मराठी शिक रहे भाई यहाँ पे. तर असा होता ब्लॉग आजचा मित्रांनो. असा होता आजचा व्हिडिओ. खूप एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. एवढ्या लांब महाराष्ट्रापासून आपल्या महाराजांचा पिक्चर बघणं, आपल्या महाराजांना एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती बघणं, खरंच गूजबम्स आले. आणि शेवटी बसू पण नाही वाटलं पिक्चरमध्ये, कारण तो जो शेवटचा सीन होता तो बघू पण नाही वाटला. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता. म्हणजे जो मी अनुभव घेतला ना, जो एवढ्या लांब राहून दुसऱ्या देशात आपल्या महाराजांना बघणं, तर हा अविस्मरणीय अनुभव होता. तर खरंच तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि
भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.